नमस्कार मित्रांनो, आज जो विषय सादर करणार आहे तो एका प्रकारे योगायोग आहे. योगायोग अशासाठी आहे कारण येत्या आठवड्यात म्हणजे पुणे पुस्तक महोत्सवात जो 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर आहे, माझं दुसरं पुस्तक अस्वस्थ युरोपचा मागोवा, खरं तर 5 देश 5 राजधान्या अस्वस्थ युरोपचा मागोवा प्रसिद्ध होत आहे. यातल्या एखाद्या दिवशी मी स्वतः येऊन, जर कोणाला तिथे येऊन भेटायचं असेल किंवा पुस्तक हवं असेल तर त्याच्यासाठी मी उपलब्ध असेनच. पण मे जून 2025 या कालावधीत मी पोलंडची राजधानी वॉर्सॉ, जर्मनची राजधानी बर्लिन, मग डेन्मार्कमधली कोपनहेगन, लॅटव्हियाची राजधानी रिगा आणि लिथुएनियाची राजधानी विल्नियस या 5 देशांच्या राजधान्यांना एक प्रवासी पर्यटक म्हणून भेट दिली होती. आणि ती भेट देताना तिथे आलेले अनुभव, तिथे भेटलेले जुने मैत्र आणि सध्याची त्याची राजकीय परिस्थिती, जे मला एक पर्यटक म्हणून नजरेस पडलं आणि युरोपमधली अस्वस्थता जाणवली, त्याच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. आजचा विषयही नेमका तोच आहे आणि निमित्त आहे अमेरिकेने आपलं वार्षिक राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर केलेलं आहे. खरं तर हे चतुर्वार्षिक वगैरे म्हणता येऊ शकेल, कारण प्रत्येक अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या सरकारच्या दृष्टीने जगाची सुरक्षेच्या बद्दल अमेरिकेचा दृष्टिकोन काय आहे ते एक भूमिका मांडतात. हे धोरण ही खरं रणनीती आहे, म्हणजे ज्याला नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी, ही रणनीती 33 पानांमध्ये विशद केलेली, अख्ख्या जगाचा आढावा 33 पानांमध्ये घेतलेला आहे. त्याच्यामध्ये भारताचा उल्लेख 4 वेळा आलेला आहे आणि त्याच्यात ट्रम्प तात्यांनी पुन्हा एकदा त्यांनीच कसं भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं याचा उल्लेख आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊनही जो भारताचा उल्लेख आहे तो अतिशय सकारात्मक आहे आणि त्यामुळे भारतीयांना दिलासादायक असं हे पुस्तक आहे. पण सांगायचा मुद्दा हा की या 33 पानी पुस्तकात किंवा त्या रणनीतीमध्ये युरोपचा तब्बल 49 वेळा उल्लेख आहे. आणि हा उल्लेख वाचून युरोपीय देशांना, त्यांच्या नेत्यांना असं निश्चितच वाटेल की होणार होता चमत्कार पण झाला मात्र बलात्कार. अक्षरशः म्हणजे 3 इडियट्समधलं चमत्कार बलात्कार अशा प्रकारचं जे एक तो विनोदाचा भाग होता, पण ही प्रत्यक्ष परिस्थिती आहे. कारण एरवी युरोपीय देशांना, संपूर्ण जगाला आणि त्याच्यातही लोकशाही देशांना धर्मनिरपेक्षता, लोकशाही, मानवाधिकार, पर्यावरण या सगळ्याबद्दल इतरांना डोस पाजायला फार मजा येते. संपूर्ण जगाचं त्याला काय म्हणतात, नैतिक राखणदारी आपल्या हातात आहे, आपली जबाबदारी आहे, अशा प्रकारे ते सगळ्या जगाला उपदेश करत असतात. पण अमेरिकेच्या सुरक्षा रणनीतीमध्ये युरोपची अक्षरशः इज्जत काढलेली आहे. त्याची सुरुवात अमेरिकेला जगाकडनं काय अपेक्षित आहे, म्हणजे काय अपेक्षा जगाकडनं, काय घडतंय आणि काय अमेरिकेला मिळू शकतं, अमेरिका काय देऊ शकतो. आणि त्याच्यात त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे की भविष्यामध्ये युरोपची संस्कृती ही पाश्चिमात्य राहील का. म्हणजे थोडक्यात युरोपमध्ये आत्ता जे श्वेतवर्णीय गोरे लोक, व्हाईट पीपल, त्यांचं जे बहुमत आहे ते भविष्यात राहील का. युरोपचा धर्म आणि युरोपचा वर्ण दोन्ही धोक्यात आहे असं अमेरिकेने आपल्या सुरक्षाविषयक रणनीतीमध्ये, आणि हे अमेरिका स्वतःसाठी संकट बघते. म्हणजे युरोप बदलतोय हे युरोपीय लोकांना संकट वाटत नाही. त्यांना ते DEY वगैरे म्हणजे DEI म्हणजे त्यांना काहीतरी खूप मोठी क्रांती होती असं वाटतंय. पण अमेरिकेसाठी ही धोक्याची घंटा आहे असं अमेरिकेने म्हटलेलं आहे.
आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की या युरोपमधल्या डाव्या उदारमतवादी उच्चभ्रू, स्वतःला फार आपण वरचे आहोत आणि बाकीचं सगळे जग निकृष्ट आहे अशा प्रकारे वागणाऱ्या लोकांना आणि त्यांच्या लोकशाही विरोधी कारवायांना हाणून पाडण्याची गरज अमेरिका आपल्या सुरक्षा पुस्तिकेमध्ये व्यक्त करते. युरोपसाठी हे खूप धक्कादायक अशासाठी आहे कारण गेली 80 वर्ष म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अंतानंतर एका प्रकारे पहिले पश्चिम युरोपची आणि नंतर शीतयुद्धाच्या अंतानंतर पूर्व युरोपच्या ही सुरक्षेची जबाबदारी एका प्रकारे अमेरिकेने घेतली होती आणि त्यामुळे युरोपीय लोकांना वाटलं की आपण आपल्या संरक्षणाकडे लक्ष दिलं नाही तरी अमेरिका आहे आणि त्यामुळे त्यांनी सैन्यावरचा खर्च कमी केला. लोक सैन्यात जाणं अभिमानाचं वाटायचं, त्याच्याची सैन्यात जाणं म्हणजे आपण काही पाप करतोय की काय अशा प्रकारची वृत्ती लोकांच्यात भिनवली. आणि आता 80 वर्षानंतर अमेरिकेला जाणीव झाली की युरोपवर आपण जो पैसा खर्च करतोय, जे शस्त्रास्त्र खर्च करतोय, हे सगळं फुकट चालू आहे, फुकट जातंय. त्याच्यात त्यांनी युरोपबद्दल जे वर्णन केलेलं आहे अमेरिकेने ते खरोखर बघून त्यांचं म्हणणं आहे गेल्या शतकात युरोपचा जगातल्या GDP मध्ये जागतिक उत्पन्नात वाटा 25% होता, आता तो 14% आहे. पण आर्थिक घसरण जेवढी धोकादायक आहे त्याच्यापेक्षा त्यांची सांस्कृतिक घसरण आहे ती अधिक धोकादायक आहे. युरोपची सांस्कृतिक ओळख नामशेष होण्याची भीती जास्त आहे. युरोपीय महासंघ ज्या प्रकारे काम करतो की ज्याच्यामध्ये ज्या लोकांना निवडून दिलेलं नाहीये, अनइलेक्टेड ब्युरोक्रॅट्स, म्हणजे प्रत्येक देशाचं सरकार त्या देशाचं हितरक्षणाचं काम करतं, पण हे सगळे बाबू युरोपमधले, हे सगळ्या युरोपची जबाबदारी त्यांच्यावर आहे पण यांना हे कोणाला उत्तरदायी नाहीत अशा प्रकारे वागतात. त्याच्याबद्दल आणि ते देशाचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, स्थलांतर या सगळ्याची धोरणं हे लोक ब्रुसेल्समधून बसून ठरवतात, त्याच्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की यामुळे युरोपात अंतर्गत धुसफूस होत आहे, अंतर्गत राजकारण पेटलं आहे आणि त्याच्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच केला झालेला आहे. म्हणजे या सगळ्या विरुद्ध जे बोलतील, ज्यांना ही युरोपीय महासंघाची दादागिरी पसंत नाही त्याच्या विरुद्ध जर तुम्ही बोललात, ज्यांना हे सगळे अरब लोक, पाकिस्तानी लोक, बांगलादेशी लोक बेकायदेशीररित्या किंवा कधी कधी कायदेशीररित्या ही शरणार्थी म्हणून युरोपात प्रवेश करतात आणि तिकडे ग्रूमिंग गँग चालवतात, तिथे रस्त्यात भीक मागतात, तिथे उलटे सीधे धंदे करतात, पण त्याच्याबद्दल जर तुम्ही बोललात तर तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच केला जातो आणि त्याच्यामुळे युरोपात ही अस्वस्थता आहे. आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न, जर्मनीमध्ये AfD पक्षाला एवढी लोकप्रियता मिळाली की सुरुवातीला 2%, 3% मतं मिळवणारा हा पक्ष 20%पेक्षा जास्त लोकप्रिय झाला आणि आता तर सत्ताधारी पक्षापेक्षा त्याची लोकप्रियता जास्त आहे. पण लगेच जर्मन गुप्तहेर खात्याने अहवाल प्रसिद्ध केला की AfD हा जर्मनीसाठी धोका असू शकतो आणि त्यामुळे या पक्षावरच बंदी आणण्याचा विचार तिथे सुरू आहे. याच्याबद्दल त्यांनी कोरडे ओढले आहेत. त्याच्यात त्यांनी युरोपमधला जन्मदर घसरलेला आहे आणि त्यामुळे जी लोकसंख्या वाढते, आपल्यासाठी लागू आहे, पण जी लोकसंख्या युरोपात वाढते ती मुख्यतः बाहेरून आलेल्यांची वाढते आणि युरोपातल्या लोकांची लोकसंख्या कमी होते. याच्याबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केलेली आहे. त्यांनी म्हटलं असंच जर सुरू राहिलं तर पुढच्या 20 वर्षात युरोपातले अनेक देश ओळखू येणार नाहीत एवढे बदलणार आहेत. आणि त्यामुळे अमेरिकेला याची काय चिंता, म्हणजे युरोपीय देश म्हणून तुम्ही तुमचं बघा ना, आमचं कशाला बघता, तुमची चिंता तुम्ही करा. तर त्याचा संदर्भ असा आहे की अमेरिकेचं म्हणणं आहे की आम्ही युरोपला कायम जागतिक व्यासपीठावर एक भागीदार म्हणून बघत आलेलो, पण जर युरोपची लोकसंख्या बदलली, थोडक्यात तिथे जर शांतताप्रिय लोकांची मेजॉरिटी झाली, अश्वेतवर्णीयांची मेजॉरिटी झाली, बहुमत झालं, तर ज्या प्रकारे आत्ता अमेरिका युरोपला गृहीत धरू शकते तसं ते भविष्यात धरू शकणार नाही. हा अमेरिकेच्या राष्ट्रीय धोरणासाठी, राष्ट्रीय सुरक्षाच्या रणनीतीच्या दृष्टीने हा एक मोठा धोका आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी म्हटलंय, म्हणजे हे त्यांनी नाही म्हटलंय पण वेगळ्या शब्दात म्हटलंय की बोकड जसा बेभान होऊन स्वतःच्याच वधस्तंभाकडे धावत जातो की कापा मला, तशा प्रकारे ही सगळी टीका ऐकल्यावर काही युरोपीय देशांचे नेते आत्मचिंतन करण्याऐवजी, विचार करण्याच्या ऐवजी
जो टीका करणारे त्याच्याच अंगावर धावून जातात आणि आपण करतोय तेच कसं बरोबर आहे अशा आविर्भावात. आणि त्यामुळे ही सगळी अमेरिकेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की अमेरिकेला युरोप हा श्वेतवर्णीय हवाय, म्हणजे त्यांना तो कृष्णवर्णीय लोकांचा खंड नकोय, गोऱ्या लोकांचाच खंड हवाय. पुढे जाऊन हे म्हणतं की युरोपमध्ये सैन्याच्या बाबतीत म्हणजे रशियाची लोकसंख्या जेमतेम 14 कोटी आहे, म्हणजे रशियापेक्षा जास्त सैन्य युरोपच्या सगळ्या 45 देशांमध्ये किंवा 27 देश युरोपीय महासंघाचे त्याच्यात मिळून रशियापेक्षा जास्त सैन्य आहे. अण्वस्त्रांच्या बाबतीतही फ्रान्स आणि ब्रिटन हे 2 अण्वस्त्रधारी देश आहेत, म्हणजे जे रशिया करू शकतो त्या सगळ्या गोष्टी युरोपीय देशही करू शकतात. परंतु तरीही या सगळ्या धोरणामुळे युरोपच्या त्यांच्यामध्ये न्यूनगंड आलेला आहे, त्यांचा कॉन्फिडन्स डाऊन झालेला आहे. त्यांना भीती वाटते रशियाची, म्हणजे ते रशियापेक्षा जास्त ताकद असूनही त्यांना रशियाची भीती वाटते. आणि त्याच्यामुळे हे जे सगळं होताना दिसतंय त्यांना वाटतंय रशिया हा आपला शत्रू क्रमांक 1 आहे, एक्झिस्टेन्शियल थ्रेट आहे, आपल्या अस्तित्वावर धोका आहे. अमेरिकेचं म्हणणं आहे जर धोका जगासाठी कुठला असेल तर तो चीन आहे, रशिया नाही आहे. आणि त्यामुळे अमेरिका जेव्हा आपली रणनीती आखते आणि अमेरिकेला हवं असतं की युरोपने त्यामध्ये भागीदार म्हणून समोर यावं, पण युरोपचे अनेक देश चीनऐवजी रशियाला धोका मानतात आणि त्यामुळे अमेरिकेची आघाडी कमकुवत होते. आणि पुढे जाऊन ते म्हणतात असं धोरण केल्यामुळे युरोपने केलंय काय, भारतालाही युरोपीय देश अक्कल शिकवतात की बघा तुम्ही रशियाकडनं तेल विकत घेताय आणि या रशियाकडनं तेल विकत घेतल्यामुळे युक्रेन युद्धावर कसा विपरीत परिणाम होतोय. पण या सुरक्षा रणनीतीच्या पुस्तकात अमेरिका युरोपला दाखवून देते की एका पाठोपाठ एक मोठ्या जर्मन कंपन्या चीनमध्ये उत्पादन प्रकल्प उघडत आहेत. त्यांचे जगातले सगळ्यात मोठे उत्पादन प्रकल्प आज जर्मनीत नाही आहेत, ते चीनमध्ये आहेत. आणि किंवा भारतातही आहेत. अनेक जर्मन वाहन कंपन्या, रासायनिक कंपन्या सगळ्या भारतात उघडत आहेत. आणि जेव्हा ते चीनमध्ये धंदा करतात, उत्पादन करतात, तेव्हा ते रशियाचं तेल वापरतात, रशियाचा गॅस वापरतात. म्हणजे तिथे त्यांना रशियन तेल आणि गॅस वापरायला काही हरकत नसते, पण दुसऱ्यांना अक्कल शिकवायला मात्र ते पुढे असतात. आणि हा दांभिकपणा आहे तो आत्तापर्यंत डॉक्टर जयशंकर यांनी अनेकदा दाखवून दिलेला आहे. पण थेट अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा भविष्यातली आपल्याला असलेला हा धोका म्हणून ते मांडतात. आणि त्याच्यातनं युरोपला खरोखरच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मी आणखीन खोलात जाणार नाही कारण व्हिडिओची वेळ मर्यादित आहे. पण दुसऱ्या महायुद्धापूर्वी हाच युरोप, म्हणजे 2 विश्वयुद्ध युरोपने लढली, कोट्यावधी लोकांची हत्या युरोपमध्ये झाली. आणि तोच युरोप, पुढची गोष्ट तर आणखीन भयंकर ही त्या अमेरिकेच्या अहवालात नाही आहे. युरोपात जेव्हा सर्वेक्षण करण्यात आलं की उद्या अमेरिकेने आपली साथ सोडली आणि आता युरोपीय देशाचे नेते एकत्र येऊन भली मोठी चर्चा करतात की आपण आपलं स्वतःचं संरक्षण करूया. जर्मनी एकटा 800 कितीतरी स्वतःचा म्हणजे अब्जावधी डॉलर किंवा युरो जर्मनी स्वतः खर्च करेल, सगळे मिळून आपण 800 अब्ज युरो खर्च करू. पैसे कदाचित ते आणतील, तेही शक्य नाही आहे कारण त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा, जर्मनीसारखे देश वगळता सगळ्यांच्या देशावरचा कर्जाचा बोजा मोठा आहे. पण जेव्हा तिथल्या सामान्य लोकांना विचारलं की वाल्याकोळ्याच्या गोष्टीसारखं की वाल्याकोळ्याला जेव्हा नारद मुनीने विचारलं की तू जे काम करतोयस, हत्या करतोयस, हे करतोयस, त्याच्यात ते पाप तुला जे लागतंय त्याच्यात तुझे कुटुंबीय वाटेकरी होऊ इच्छितात का? तो म्हणाला हो, त्यांना काय म्हणजे. आणि जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा म्हणतात नाही, आम्हाला पोसणं ही तुझी जबाबदारी, तुझ्या पापात आम्ही वाटेकरी होणार नाही. तीच अवस्था युरोपमधल्या अनेक नागरिकांची. या नागरिकांना विचारलं की उद्या वेळ आली तर तुम्ही आपल्या मुलांना सैन्यात पाठवाल का? उत्तर आलं नाही. 50%हून जास्त लोकांची तयारी पण नाहीये. किती सैन्यात जातील हे वेगळा भाग आहे, पण कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंगचा विषय आला की लोक म्हणतायत आमची इच्छा नाही. आणि हीच परिस्थिती भारतातही येऊ शकते कारण याच लोकांच्या ओंजळीनी पाणी पिणारे लोक भारतात अनेक दशकं सत्तेवर होते. आणि त्यामुळे युरोपमधली ही परिस्थिती आता बघून वाचून मस्त मजा येते, पण अतिशय गंभीर आहे. अर्थात माझं पुस्तक काही राजकीय नाही आहे कारण माझ्या लक्षात आलं की पहिलं पुस्तक देशाच्या विदेश नीतीबद्दल होतं, पण मला असं वाटलं की खूप विदेश नीतीबद्दल लिहिलं की ते बोरिंग होतं कारण खूप संथपणे गोष्टी चालतात, अशा वेगवान गोष्टी होत नाहीत जरी आपली इच्छा असली तरी.
10 वर्षाचा 15 वर्षाचा आढावा घेतला तर लगेच काही गोष्टी बदलत नाहीत. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण, थोडंसं पर्यटन, थोडंसं पर्सनल स्टोरी, त्याच्यात माझी स्वतःचीही कथा आहे. आणि त्यामुळे असं जर भेळपुरी करून दिलं तर लोकांना जास्त आवडेल या उद्देशाने छोटंच पुस्तक आहे, जेमतेम 150 पानी आहे, पण ते तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे. आणि त्या निमित्ताने आपल्यापैकी काही जणांची भेट होईल अशी ही खात्री आहे. पण पुस्तकाच्या पलीकडे जाऊन युरोपमध्ये काय घडतंय आणि कशा प्रकारचा धोका अमेरिका बघते आणि भारताला याच्यातनं कोणता धडा घेण्यासारखा आहे, हे सगळे विषय निश्चितच विचार करण्यासारखे आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.